जय सद्गुरू कविताचे ब्लॉग अँड रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुमच्या सोबत माझी संध्याकाळची रुटीन शेअर करत आहे। तर आज मी संध्याकाळी आंब्याचा रस बनवत आहे। आंब्याचा रस आणि कांद्याची भाजी पोळी बनवत आहे। मी सर्व कैऱ्या चोळून घेतल्या आणि मग सर्व कैऱ्यांचा रस बनवून घेतला। संध्याकाळचे 4 वाजले आहे। म्हटलं अगोदर रस बनवून थंड व्हायला फ्रीज मध्ये ठेवून देऊ, त्यानंतर स्वयंपाकाला लागू। संध्याकाळी घर आवरलं की एकदम फ्रेश वाटतं आणि त्यामुळे रात्रीची कामे पण सोपी होतात। म्हणून मी बेड आवरून सर्व वस्तू जागच्या जागी ठेवून मी घराला झाडू मारून घेतला। कांद्याची भाजी बनवायची म्हणून मी कांदे पाण्यात भिजत घातले, कारण की कांदे पाण्यामध्ये भिजत घातल्याने आपण कांदा कापतो त्यावेळेस आपल्या डोळ्याला पाणी येत नाही। मला मिक्सर मधून रस काढायचा होता, पण लाईट गेली आहे म्हणून मी कांदे कापायला घेतले। त्यानंतर मी भाजी बनवायला घेतली। तर तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये, त्यानंतर जिरं, लसूण आणि लसूण परतल्यावर कांदा टाकते आणि लाईट गेलेली आहे म्हणून तुम्हाला थोडं उजेड कमी वाटत असेल। भाजीमध्ये हळद मीठ टाकून मी थोडी कांद्याच्या भाजीला परतून घेतली। भाजी छान अशी परतून घेतली आणि मंद आचेवर शिजायला ठेवली। तर बघा आता लाईट आली, तर मला आता मिक्सर मधून रस काढून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी थोडे बर्फ काढला फ्रीज मधून। तर आता मी मिक्सर मधून रस काढून घेते। तर मी मिक्सरच्या भांड्यात रस टाकत आहे, त्यानंतर मी आईस क्यूब टाकेल, मग थोडी साखर, तर मी मिक्सर मधून रस काढून घेतला। रसामध्ये मी साखर टाकलेली होती, तर ती रसामध्ये एकजीव झाली पाहिजे म्हणून चांगलं एकजीव करून घेतलं। माझं फ्रीज तुम्हाला पाहायचं असेल की मी कसं ठेवते, तर त्यावर तुम्ही कमेंट करा, तर मी यावर व्हिडिओ नक्की बनवेल। त्यानंतर कांदा शिजून तयार आहे। तर मी आता कांद्यामध्ये तर तिथंच मी कढाईमध्ये कांदा बाजूला करून थोडी जागा केली आणि त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं। तेल टाकल्यावर तिखट लाल मिर्च पावडर टाकली। मग त्यानंतर मी कांद्यामध्ये लाल मिरची पावडर मिक्स करून घेतली। तर भाजी छान अशी परतून घेतली आणि त्यानंतर आता झाली आहे संध्याकाळची वेळ, तर मी देवाजवळ दिवाबत्ती करून घेतली। तर बघा भाजी बनवून तयार आहे। बघा माझी मुलगी इथं पोळ्या बनवत आहे। तर संध्याकाळचे वाजले आहे 7:30। तर आमचा पूर्ण स्वयंपाक तयार आहे आणि आम्ही आता जेवायला बसले आहेत। सकाळी कामाच्या धावपळीने आमच्याने एकत्र जेवण जमत नाही, तर आम्ही संध्याकाळी सर्व एकत्र बसून जेवण करतो। त्यानंतर मी किचन क्लीन करून घेतलं। तर मी आता व्हिडिओ इथंच संपवते। बाय।